नांदेड रेल्वे स्थानकावरून मुंबईला वंदे भारत ट्रेन धावली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला। मुख्यमंत्र्यांकडून प्रवाशांना सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा। सुरत अमरावती एक्सप्रेसला जळगावच्या नाडगाव बोदवड रेल्वे स्टेशनवर थांबा। आमदार चंद्रकांत पाटलांच्या पाठपुराव्याला यश। चंद्रकांत पाटलांनी रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा। पाटण तालुक्यामधल्या मरळीमध्ये पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रम। पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उपक्रमाचे लोकार्पण। शेतकरी कर्जमाफीचं आंदोलन मुंबईमध्ये धडकणार। 28 ऑक्टोबरला मुंबईमध्ये कर्जमाफीसाठी भव्य मेळावा होणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटलांची माहिती। बीडमध्ये खासदार बजरंग सोनवणेंकडून मांजरा धरणामध्ये जलपूजन। शेकडो कार्यकर्त्यांसह खासदार बजरंग सोनवणे मांजरा धरणावर। मांजरा धरणातून बीडसह लातूर आणि धाराशिवला पाणीपुरवठा होतो। एकनाथ शिंदेंचा स्वीय सहाय्यक असल्याचं सांगत फसवणूक। 18 जणांची 55,60,000 रुपयांची फसवणूक। जळगाव आर्थिक गुन्हे शाखेमध्ये गुन्हा दाखल। नाशिकच्या मालेगावमध्ये 42,000 मतचोरी। माजी आमदार आसिफ शेख यांचा आरोप। मतचोरी विरोधात निवडणूक आयोग, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही लढाई लढणार। आसिफ शेख यांचा निर्धार। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना जालन्यामधील बायपास बॉर्डरवरच गेवराई पोलिसांनी रोखलं। पोलिसांकडून हाकेंना नोटीस। कालच्या राड्यानंतर खबरदारी। सरकारनं कपाशीवरील 11% आयात शुल्क माफ केल्यानंतर कपाशीच्या दरामध्ये घट। सरकारचा निर्णय आत्मघातकी असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना संपवणारा आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींची टीका। नागपूर पालिकेमध्ये गट क संवर्गातील 174 पदांची भरती होणार। भरतीमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी केवळ 6 जागा। ओबीसी समाजाकडून नागपूर पालिकेच्या निर्णयावर संताप व्यक्त। सोलापुरात भाजप सहकार आघाडीचे प्रदेश सहसंयोजक आणि कापसेंच्या उपस्थितीमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती। 11 तालुक्यामधल्या पदाधिकाऱ्यांना निवडीचं पत्र देण्यात आलं। नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये पाण्यामध्ये अडकलेल्या एकाला जीवरक्षक जवानांनी बाहेर काढलं। गोदावरी नदीची पाणी पातळी वाढल्यानं गोदाघाट परिसरामध्ये जळगावचे रहिवासी अडकले होते। काही लोक दिवसभर धर्माविरुद्ध बोलतात। नितेश राणे हिंदूंचा नेता दाखवण्याचा प्रयत्न करतात। हाजी अराफत शेख यांची नितेश राणे यांच्यावर टीका। जगद्गुरू रामानंदाचार्यजी नरेंद्राचार्यजी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र। नाणीच्या दक्षिण पीठाचे महंत असलेल्या नरेंद्राचार्य यांना पुरस्कार देण्यासाठी नितेश राणेंचं फडणवीसांना पत्र। पुण्यामधल्या भोर विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकरांनी घेतली बैठक। बैठकीमध्ये मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विविध विकास कामांबाबत चर्चा। राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित। तानाजी सावंतांचे बंधू शिवाजी सावंत भाजपमध्ये प्रवेश करणार। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये गणपतीनंतर भाजपमध्ये प्रवेश करणार शिवाजी सावंत यांची माहिती। जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शेतकऱ्यांकडे पीक कर्जाची 1000 कोटींची थकबाकी। सरकारच्या कर्जमाफीच्या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी कर्ज भरलं नाही तर कर्ज वसुली संदर्भात जिल्हा बँकेची मोठी कोंडी। जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांची माहिती। पासची मुदत संपली म्हणून 5वी मधील आदिवासी विद्यार्थ्यांना एसटी बसमधून खाली उतरवलं। चोपडा तालुक्यामधल्या उनपदेव हडावद या गावादरम्यानची घटना। भर पावसामध्ये भिजत विद्यार्थी 2 ते 3 किलोमीटर चालत वाड्यावर पोहोचले। कोल्हापुरात मराठा समाजाच्या भवनासाठी आंदोलन। मराठा समाज भवनासाठीची जागा दुसऱ्या संस्थेला दिल्यानं मराठा समाज आक्रमक। संबंधित जागेची दुसऱ्या संस्थेला सरकारकडून मंजुरी। साताऱ्यामधून मोठ्या संख्येनं मराठा बांधव मुंबईतल्या मराठा आंदोलनामध्ये सहभागी होणार। साताऱ्यामधील शिवतीर्थवर मराठा बांधवांची घोषणाबाजी। यावेळेला तात्या सावंत या आजोबांनीही जरांगेंसोबत उपोषण करण्याचं जाहीर केलं। कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांवरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक। प्रशासक जवाब दो या चले जाव असं म्हणत आंदोलन सुरू। कोल्हापूर महापालिकेसमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। खऱ्या ओबीसीलाच झेडपी महापालिकेसाठी तिकीट मिळायला हवं। डुप्लिकेट ओबीसींना घरचा रस्ता दाखवा। सक्षणा सलगर यांच्या वक्तव्यानं नव्या वादाची चिन्ह। संग्राम थोपटेंच्या कारखान्याला कर्ज हमी देण्याचा निर्णय। संग्राम थोपटेंचा कारखाना होता अडचणीत। थोपटे काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये आले होते। शिवभोजन थाळी कृती समितीचं मंत्रालयासमोर आंदोलन। गेल्या अनेक महिन्यांपासून बिलं न निघाल्यानं आंदोलन। पोलिसांचा मोठा बंदोबस्त। परभणीमध्ये लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी। मूर्तींच्या खरेदीसह विविध साहित्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेमध्ये गर्दी। सोलापुरातील टिळक चौकामधील बाजारपेठेमध्ये गणरायाच्या स्वागताच्या खरेदीसाठी भक्तांची गर्दी। आकर्षक फुलं, गौरीचे मुखवटे तसंच फळं खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी। तळ कोकणामध्ये लाडक्या बाप्पाचं आगमन। सिंधुदुर्गमध्ये भक्तिमय वातावरण बहरलेल्या भात शेतीमधून मार्ग काढत बाप्पाला आणताना भक्तांचा उत्साह गेला। धुळे शहरामध्ये गणेशोत्सवाची धूम। सुमारे 70,000 ते 80,000 गणेश मूर्ती विक्रीला उपलब्ध। बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी लगबग।
जळगावमध्ये घरोघरी महिलांमध्ये हरतालिका पूजेचा उत्साह, एकत्रित येत अनेक महिलांकडून सामूहिकरित्या उत्सव साजरा। नागपुरात मातीच्या मूर्ती घेणाऱ्यांना त्या योग्य मिळाव्यात यासाठी मूर्तिकार संघटनेनं अभियान राबवत मूर्तीवर QR कोड लावले। मातीच्या मूर्तींसाठी QR कोड लावलेल्या दुकानामध्ये या मूर्तिकार संघटनेचं गणेश भक्तांना आवाहन। गणेशोत्सवाच्या निमित्तानं नागपुरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त, 8,000 पोलीस कर्मचारी तसंच अधिकारी तैनात राहणार। गर्दीच्या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवणार। अहिल्यानगरमधल्या रुद्रनाथ ढोल ताशा पथकाची तयारी अंतिम टप्प्यात। अमेरिकेमध्ये शाखा असलेल्या रुद्रनाथ पथकाची मागील 3 महिन्यांपासून जोरदार तयारी सुरू। बाप्पाच्या आगमनासाठी परळीची बाजारपेठ फुलली, डेकोरेशनचं साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारामध्ये गर्दी। सांगलीमध्ये कवठे महांकाळमध्ये सर्वोत्तम फाउंडेशनच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी दोस्ती दहीहंडी संपन्न। मंत्री जयकुमार गोरे आणि गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये दहीहंडी संपन्न। शिवनेरी मंडळानं दहीहंडी फोडून 5,55,555 रुपयांचं बक्षीस जिंकलं। हरतालिका सणानिमित्त परळीमधील वैद्यनाथ मंदिरातील स्वयंभू पार्वती मातेच्या पूजेसाठी महिलांची गर्दी। महिलांची अखंड सौभाग्य, सुखी वैवाहिक जीवन, समृद्धीसाठी प्रार्थना। शिर्डीमध्ये शाडू माती आणि शेणापासून बनवलेले गणपती ठरतात आकर्षणाचा केंद्रबिंदू। अत्यंत अल्प किमतीमध्ये ना नफा ना तोटा या तत्वावर बाजारामध्ये या मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत। पुण्यामधल्या रांजणगावमध्ये द्वार यात्रा उत्सव सुरू, महागणपती नगरी सजली। तब्बल 3 टन फुलांचा वापर करत मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट। रत्नागिरीजवळच्या प्रसिद्ध गणपतीमुळे मंदिरामध्ये भाद्रपद गणेशोत्सव सुरू, मंदिरामध्ये विविध कार्यक्रम सुरू। गणरायाला सहस्त्र मोदक समर्पण विधी संपन्न। नाशिकच्या लासलगावमध्ये राजमुद्रा मंडळाच्या गणरायाचं उत्साहात आगमन, ढोल ताशांच्या गजरामध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणरायाला आणलं मंडपात। गणेशोत्सवासाठी परभणी विभागाच्या एसटी बस कोकणामध्ये वळवल्या, परभणीमधून 115 एसटी बस कोकणामध्ये रवाना। रायगड पोलिसांचा महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त तैनात, वडकळ, लागोटणे, कोलाड, माणगाव, इंदापूर, लोणेरे बंदोबस्त। वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी पोलिसांचं विशेष लक्ष। गणपती आगमनासाठी कल्याणच्या बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांचेही दर दुप्पट। नंदुरबारमध्ये गणेशोत्सवाची लगबग, जिल्ह्यातून महाराष्ट्रासह गुजरातमध्येही मूर्तींची निर्यात। पेणनंतर नंदुरबारमध्ये सर्वाधिक गणेश मूर्तींची निर्मिती। मोठ्या संख्येनं मुंबई पुण्यामध्ये राहणारे कोकणकर नागरिक कोकणामध्ये दाखल, चिपळूणमधील परशुराम घाटामध्ये वाहनांच्या रांगा, परशुराम घाटामध्ये वाहनांची ये-जा वाढली। बुलढाणा जिल्ह्यातून कोकणासाठी 73 एसटी बस रवाना, मुंबई पुण्यातून गणपतीसाठी गावी जाण्यासाठी एसटीची सेवा। जळगाव शहरामध्ये पांडे चौकामध्ये पालिकेच्या जलवाहिनीला गळती, लाखो लिटर पाण्याची नासाडी, रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागलं। गोंदियामध्ये पावसाचं आगमन, पावसामुळे निसर्ग सौंदर्य खुललं तर गणपतीच्या आधी पावसाच्या सरी बरसल्यानं नागरिक आनंदी। साताऱ्यामधल्या कोयना धरणाचे सर्व 11 दरवाजे 2 फुटांवरून 3 फुटांपर्यंत उघडले। कोयना नदीपात्रामध्ये 25,200 क्युसेक विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नागपूरच्या वाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका भंतेजीच्या घरामध्ये घरफोडी करून श्रीलंकेची नाणी आणि इतर साहित्य चोरीला वाडी पोलिसांकडून एकाला अटक। सोलापुरातील करमाळ्यामध्ये कमला भवानी मंदिरामध्ये चोरी करणारा अटकेत, चोरट्यानं मूर्तीवरील सोन्यानं मंगळसूत्र लंपास केलं होतं, आरोपीला अटक करत मुद्देमाल जप्त। बैलपोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांना नृत्यांगना नाचवल्या, लातूरमधील मुरुड अकोल्यामधल्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल, डॉल्बी लावून नृत्यांगना नाचवल्याप्रकरणी शेतकऱ्यावर गुन्हा। साताऱ्याच्या आनेवाडी टोल नाक्यावर पश्चिम महाराष्ट्र कोकणामध्ये जाणाऱ्या गणेश भक्तांची गर्दी, टोल नाक्यावर राज्य सरकारकडून गणेश भक्तांसाठी टोल मुक्ती करून फ्री पासेसची व्यवस्था। जळगाव अमळनेरच्या अंबारेमधील 41 वर्षीय CISF जवान दशरथ पाटलाला मुंबईमध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण, जवानावर मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। अहिल्यानगरच्या श्रीरामपुरातील KP सुपरमार्केटमधील चोरीचा पर्दाफाश, 2 चोरट्यांना पोलिसांकडून अटक, इतर आरोपींचा शोध सुरू, चोरीला गेलेल्या मुद्देमालासह चोरट्यांना अटक। वाशिमच्या अप्पास्वामी विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना पोलीस कॅडेट प्रशिक्षण, पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मार्गदर्शनामध्ये अभिनव उपक्रम, विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक तयारी याबाबत मार्गदर्शन केलं। अमरावतीच्या चिखलदऱ्यामधील दीपशिखा सैनिक स्कूलमधील जेवण निकृष्ट असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप, निकृष्ट जेवणाचा आरोप करत विद्यार्थ्यांकडून व्हिडिओ व्हायरल, मुख्याध्यापकांनी फेटाळले विद्यार्थ्यांचे आरोप। नागपुरात सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाद्य दिल्यास कारवाई, पाळीव कुत्र्याला बाहेर घेऊन जाताना तोंडावर जाळी बंधनकारक, गळ्यातील पट्ट्यावर मालकाचं नाव आणि पत्ता अनिवार्य, पोलीस आयुक्तांच्या सूचना। सातारा, कोल्हापूर आणि कराड चिपळूण रस्त्याचं काम मुदतीमध्ये पूर्ण न झाल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंचा इशारा।
अमरावतीमधील चांदूर रेल्वे तहसील कार्यालयावर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचं आंदोलन। भजन गात शेकडो लाभार्थी पोहोचले तहसील कार्यालयावर। 7-8 महिन्यांपासून मासिक मानधन खात्यावर जमा न झाल्यामुळे पुकारलं आंदोलन। साताऱ्यामध्ये रेशनिंगच्या धान्य वाटपावरून 2 गटामध्ये हाणामारी। फलटण तालुक्यामधल्या सालपे गावातली घटना। रेशनिंग चालक आणि ग्रामस्थांमध्ये हाणामारी।